विषय इतिहास SYBA न्यू सिलेबस 2020-21 सेमिस्टर थर्ड. आपल्या या पेपरचं नाव आहे हिस्ट्री ऑफ द मराठा, म्हणजे मराठ्यांचा इतिहास. या पेपरचा कालखंड आहे 1630 ते 1707. जनरलसाठी हा पेपर आपल्याला आहे. आता या सेमिस्टर थर्डसाठी आपल्याला एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. आपलं पहिलं प्रकरण आहे, त्याचं नाव आहे मराठा इतिहासाची साधने आणि मराठी सत्तेचा उदय. या प्रकरणामध्ये आपल्याला अनेक मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला एकूण 3 सब टॉपिक आहेत. पहिला आहे वाङ्मयीन साधने. आता त्यामध्ये आपल्याला मराठी आणि परकी भाषेतील साधनांचा अभ्यास करायचा आहे. अनेक साहित्यकाने लिहिलेले जे अनेक ग्रंथ आहेत, अनेक इतिहासकारांनी त्याच्यावर जो केलेला अभ्यास आहे, मराठ्यांचा इतिहास कशाच्या आधारे लिहिला गेला याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता भारताच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास हा अत्यंत असा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि मराठी समाज किंवा मराठा समाज यांनी संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. मराठ्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या इतिहासाला आगळे वेगळे वळण लागले. आपणास ही माहिती मराठ्यांच्या इतिहासामधून पाहायची आहे. मात्र आपल्या अज्ञानामुळे किंवा आपल्या काही लेखकांच्या अज्ञानामुळे 18व्या आणि 19व्या शतकापर्यंत मराठ्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचे कार्य सर्वप्रथम पाश्चिमात्यांनी केलेले आहे, हे मानणे आपल्याला करावेच लागेल. त्यानंतर हळूहळू जे आपल्या देशातील जे अनेक लेखक होते, जे विचारवंत होते, त्यांनाही असं वाटू लागलं की आपणही मराठा इतिहासावर लिखाण करायला हवं. आता हिस्ट्री ऑफ द मराठा हा ग्रंथ जर आपण पाहिला तर हा ग्रँडअपने लिहिलेला ग्रंथ आहे. त्याचे एकूण 3 खंड आहेत. तो इसवी सन 1827 साली ओरिएंट लॉंगमॅन कंपनीने प्रसिद्ध केला होता. हा ग्रंथ अनेक वर्षांपर्यंत मराठ्यांच्या इतिहासाचे प्रमाण मानला जात होता. 19व्या शतकात भारतीय इतिहास लेखनाची गती वाढली. त्यामुळे असंख्य भारतीय विद्वानांनाही वाटायला लागले की आपण इतिहास लेखनाचे काम करावे आणि त्यांनी इतिहास लेखनाचे काम जोराने सुरू केले. त्यामुळे तर मराठ्यांच्या इतिहासातील पूर्वीचे जे अनेक दोष होते ते दूर केले गेले. कारण भारतीय इतिहासकारांनी घटनांचा उचित अन्वयार्थ काढत इतिहासाचे शास्त्रशुद्ध स्वरूपाचे वास्तववादी पुनर्लेखन केले. म्हणूनच मराठ्यांच्या इतिहासाला शास्त्रशुद्ध आणि वास्तववादी स्वरूप प्राप्त झाले. इतिहासाचे वरील प्रमाणे लेखन करण्यासाठी साधनांची आवश्यकता असते. म्हणूनच तर प्राध्यापक लॉजिलॉस आणि सेनबॉस असे म्हणतात, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. अर्थात ना साधने ना इतिहास, म्हणजे इतिहासाचे लेखन करण्यासाठी साधनांची आवश्यकताही असतेच. मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी अनेक साधनांचा वापर केला गेला, ज्याच्या आधारे ऐतिहासिक घटनांचा योग्य अन्वयार्थ काढता येतो आणि इतिहास लेखनासाठी उपयुक्त माहिती मिळते. त्यास इतिहासाची साधने असे म्हणतात आणि त्याच्याच आधारे इतिहास लेखनाचे काम पूर्ण केले जाते. त्यासाठीच आपल्याला मराठी आणि परकीय भाषेतील साधने, जसं परकीय भाषेतील साधनांमध्ये पोर्तुगीज, इंग्रजी, फ्रेंच या साधनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा आपला पॉईंट आहे मराठी सत्तेच्या उदयाची कारणे. आणि आता पाहायचं आहे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये की मराठी सत्तेचा उदय कसा घडून आला, त्याची अनेक काय कारणं होती, म्हणजे त्याची पार्श्वभूमी समजावून घ्यायची की कसा मराठी सत्तेचा उदय हा महाराष्ट्रामध्ये घडून आलेला होता. त्यानंतर छत्रपती शहाजीराजे, राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्राथमिक जडणघडण होती, त्यांच्यावर कशा पद्धतीचे संस्कार झाले, ते कसे घडत गेले, त्यांना कुणी शिक्षण दिले, लष्करी शिक्षण कसे मिळाले, हे सर्व आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. प्रकरण दुसरं आहे आपलं स्वराज्याची पायाभरणी आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, कर्नाटक स्वारी. आता खरं तर हे प्रकरणही खूप महत्त्वाचं आहे. मराठा साम्राज्याची पायाभरणी करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी पार पाडले होते. शिवाजी महाराजांनी अत्यंत लहान वयातच स्वराज्य स्थापनेच्या दिशेने प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे त्यांच्या आरंभिक हालचाली मराठा साम्राज्याची पायाभरणी करण्यास उपयुक्त ठरलेल्या अशा आहेत. आता हे करत असताना, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांचा अनेक सत्तांशी संबंध आलेला होता. अनेक मुस्लिम सत्तांशी त्यांचा कशा पद्धतीने संबंध आला
पहिला आपला आहे आदिलशाहीशी संबंध. मग या आदिलशहाबरोबर त्यांचे कशा प्रकारचे संबंध आले सुरुवातीला, त्याच्यामध्ये जावळी प्रकरण पाहायचे. जावळीचे जे मोरे घराणे होते यांच्याशी कशा प्रकारे शिवाजी महाराजांचे संबंध आले, कसा संघर्ष घडून आला, त्याच्यामध्ये त्यांना कसा विजय प्राप्त झाला. पुढे आहे अफजल खान प्रकरण. अफजल खान प्रकरण तर खूप ऐकण्याजोगं, अभ्यास करण्याजोगं आणि खूप काही शिकण्याजोगं आहे. अगदी मुठभर मावळ्यांनीशी अफजल खानावर प्रतापगडाच्या पायथ्याशी कसं घनघोर युद्ध अफजल खानाबरोबर शिवाजी महाराज हे यशस्वीपणे पार पाडलं आहे. अतिशय सुंदर असं हे प्रकरण आहे आणि त्याच्या इतिहासामध्ये काय महत्त्व आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढचा आपला टॉपिक आहे मोगलांशी संबंध. जसे आदिलशाहीबरोबर शिवाजी महाराजांचे संबंध आले त्या पद्धतीनेच मोगलांशीही त्यांचे संबंध आले. मग त्याबरोबर त्यांना कोणाशी मुकाबला करावा लागला तर शाहिस्तेखान प्रकरण. शिवाजी महाराज हे लाल महालामध्ये जाऊन शाहिस्तेखानाची त्यांनी कशी बोटे कापली होती, मला वाटतं 3री-4थीत असताना आपण याचा अभ्यास केलेला आहे. तेच थोडासा आपल्याला डीपमध्ये इथे अभ्यास करायचा आहे. शाहिस्तेखानाशी कशी फजिती उडून दिली मध्यरात्रीत शिवाजी महाराजांनी ते आपल्याला इथे पाहायचं आहे. सुरतेवरील स्वारी. शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर कशी स्वारी केली, त्याच्यामध्ये त्यांना काय काय नक्की मिळालं, त्यांना कुठला फायदा झाला स्वराज्यकामी त्याचा. त्यानंतर आहे मिर्झा राजा जयसिंगाची मोहीम. खूप इतिहासामध्ये या मोहिमेला महत्त्व आहे. मिर्झा राजा जयसिंगाबरोबर जी त्यांनी मोहीम उघडली होती त्याच्यामध्ये पुरंदरचा तह झाला. हा तह कसा होता, काय होता, अतिशय इतिहासात हा महत्त्वपूर्ण असा तह होता. याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. आग्रा भेट. शिवाजीराजे ज्यावेळेस औरंगजेबाला भेटायला आग्र्यात गेले तिथे त्यांना कैद करण्यात आले. औरंगजेबाशाने त्यांना कैदेत टाकले आणि तिथून शिवाजी महाराजांनी अतिशय हुशाराने आपली कशी सुटका करून घेतली, तो सर्व जो प्रसंग आहे अतिशय ऐकण्याजोगा, शिकण्याजोगा असा आहे. त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. पुढचं आहे शिवराज्याभिषेक आणि कर्नाटक मोहीम. आता शिवराज्याभिषेक हेच इतिहासात खूप महत्त्वपूर्ण ही एक अशी घटना आहे. कारण शिवराज्याभिषेक सोहळा ही मध्ययुगीन महाराष्ट्रातल्या इतिहासातली एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. कारण भारतभर परकीय इस्लामी सत्ता पसरलेली होती आणि एकट्या शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक सोहळ्याची पूर्तता केली. विजयनगरच्या अस्तानंतरचे हे स्वतंत्र हिंदू राज्य होते. राज्याभिषेकामुळे मराठी माणसाची अस्मिता जिवंत झाली, त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध झाली. यावेळी नावाचे राजे असलेले असंख्य जहागीरदार भरपूर होते. खुद्द शहाजीराजांना आदिलशहाने राजा हा किताब दिलेला होता, परंतु शिवाजीराजांना असे राजपद अभिप्रेत नसून कायदेशीर राज्य हवे होते आणि ते राज्याभिषेकानेच प्राप्त झाले. शिवाजीराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतरच्या 8 वर्षात आपल्या स्वराज्याची पुनरुभारणी केली. शिवाजीराजांनी पुन्हा सुरत स्वारीनंतर 1670 स्वराज्याची आर्थिक बाजू त्यावेळी बळकट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शिवराज्याभिषेकानंतर खूप काही परिवर्तन घडून आलं. त्यानंतर कर्नाटक मोहीम 1677 ते 78. इतिहासामध्ये या कर्नाटक मोहिमेला खूप महत्त्व आहे. या कर्नाटक मोहिमेमध्ये नेमकं काय शिवाजी महाराजांचे कुठले हेतू होते, ते साध्य झाले का, हे आपल्याला येथे पाहायचं आहे. पुढचं जे 3रं प्रकरण आहे त्याचं नाव आहे शिवकालीन प्रशासन. आता शिवकालीन प्रशासन म्हटलं की आपल्या थोडंफार लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं प्रशासन हे कसं असेल. आता शिवाजी महाराजांना राज्य स्थिर पायावर उभे करायचे होते आणि त्यासाठी प्रशासनाशिवाय त्यांना पर्याय नव्हता. मध्ययुगात महसुली यंत्रणा आणि लष्करी यंत्रणा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक असल्यामुळे ते प्रशासनाचेही प्रमुख होते. स्वराज्याच्या व्यवस्था ह्या समकालीन शासन व्यवस्था, प्राचीन परंपरा आणि गरजेनुसार विधायक बदल यावर आधारित होत्या. आधुनिक भाषेत सांगायचे झाल्यास त्यांच्या प्रशासनाला मानवी चेहरा होता. खऱ्या अर्थाने रयतेचे कल्याण हाच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हेतू होता. एका छोट्याशा जहागिरीपासून राज्याची सुरुवात करून त्याचे वटवृक्षात रूपांतर करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी ही अजोड अशी आहे. त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासनाचा इथे अभ्यास करायचा आहे. पुढचं आपलं जे प्रकरण आहे 4थं, त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज ते मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध. आता आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे की नावावरूनच आपल्या लक्षात येतं आहे की छत्रपती संभाजी महाराज
यांचं कर्तृत्व आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. नावावरूनच आपल्या ते लक्षात येते. आता पहिला त्याच्यामध्ये टॉपिक आहे छत्रपती संभाजी महाराज, ते सत्तेचे एकत्रीकरण किंवा मोगलांशी त्यांचा संबंध कसा आला असेल. आता आपण ज्या वेळेस प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये डिटेल्समध्ये तर पाहणार आहोत, तरी पण थोडीशी माहिती मी इथे तुम्हाला सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी संभाजीराजांवर येऊन पडली. मात्र संभाजींना सत्ता प्राप्ती करताना अनिष्ट संकटांना सामोरे जावे लागले. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी व सोयराबाई यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला होता. सोयराबाईंना मराठ्याचे राज्य आपला मुलगा राजाराम यांच्या नावे करून द्यायचे होते. अखेर संभाजीने या राज्यपदाच्या संघर्षात विजय मिळवला व मराठ्यांच्या सत्तेची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर संभाजींचा राज्याभिषेक झाला. सन 1681 ते 1689 ही 8 वर्षांची संभाजीराजांची कारकीर्द मांडली जाते. संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी परत बसविण्याचा प्रयत्न केला. मराठा सरदारांना सोबत घेऊन सत्तेचे दृढीकरण त्यांनी घडून आणले. संभाजीराजांनी 1681 ते 1689 या प्रदीर्घ कालखंडात मोगलांशी संघर्ष केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेस नामोहर करण्याचे धोरण बादशाह औरंगजेबाने आखले होते, पण ते त्यांनी धुळीस मिळविले. संभाजींनी औरंगजेबास यात यश मिळवून दिले नाही आणि मराठा सत्तेचे संरक्षण केले. संभाजीराजांनी औरंगजेबाचे मराठी राज्य धुळीस मिळवण्याचे स्वप्न साकार होऊन दिले नाही. संभाजींनी सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या परकीय सत्तांसोबत देखील कडवा संघर्ष दिला. परकीय सत्तांनी मराठी सत्तेवर सतत आक्रमणे केली. संभाजीराजांनी ही आक्रमणे यशस्वीपणे परतावून लावत मराठी सत्तेचे रक्षण केले. त्यामुळे संभाजीराजांचा कालखंड हा मराठ्यांच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा मानला जातो. कारण त्यांचे मोगलांशीही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे मुकाबला करण्याचं धोरण हे त्यांनी आखलेलं होतं आणि त्यात त्यांना नेहमीच यश मिळत होतं. परंतु नंतर काय नेमका घटना घडल्या, संभाजीराजांचाही मृत्यू कसा घडून आला, हेही आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. पुढचा टॉपिक आहे आपला छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द आपल्याला इथे समजावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी मोगलांशी कसा संघर्ष केला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचं जे स्वातंत्र्य युद्ध चालू होतं त्यामध्ये महाराणी ताराबाईंनी कशा पद्धतीने यश प्राप्त केलं आणि या संघर्षाला त्यांनी कशा प्रकारे मुकाबला केला हे आपल्याला इथे पाहायचं आहे. आपलं पुढचं टॉपिक आहे संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि रामचंद्रपंत अमात्य. मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हे खूपच महत्त्वपूर्ण अशी घटना आहे इतिहासामध्ये आणि या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनेमध्ये संताजी घोरपडे असतील, धनाजी जाधव असतील, रामचंद्रपंत अमात्य असतील, या सर्वांचं योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांचा पराक्रम तर एवढा इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. कारण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे खूप शूरवीर असे 2 सेनापती होते. राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात हिंदवी स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या रामचंद्रपंत अमात्यांनी संभाजी महाराजांच्या वधानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत मराठ्यांचे राज्य वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी व धनाजी यांच्याप्रमाणेच रामचंद्रपंत अमात्य यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागते. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील रामचंद्रपंत अमात्यांची कामगिरी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी घटना आहे. अशा पद्धतीने आपण या पेपरमध्ये एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या हिस्टॉरिकल हेरिटेज चॅनलवरील पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.